नमस्कार, मी डॉक्टर विनय भोळे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उच्च शिक्षण विभाग याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आज बोलणार आहोत. असर नावाच्या एका संस्थेचा अहवाल असं सांगतो की भारतामधली जवळपास 98% मुलं शालेय शिक्षण घेऊ शकतात, ती शाळेमध्ये जातात, परंतु त्याच्यातली निम्मी मुलं भाषा आणि गणित याच्यामध्ये खूप कमकुवत असतात. म्हणजे त्यांच्याकडे नावापुरतं शाळेचं शिक्षण असतं, परंतु त्यांना गणित नीट येत नाही आणि कुठलीही भाषा उत्तम प्रकारे येत नाही, असा हा अहवाल सांगतो. आता उच्च शिक्षणामध्ये एक महत्त्वाचा प्रश्न आपल्यासमोर आहे, म्हणजे हे विद्यार्थी जे काही शिकतात ते त्या शिक्षणाचा वापर करून नोकरी मिळवण्यास पात्र असतात का? म्हणजे एम्प्लॉयबिलिटी हा एक खूप मोठा प्रश्न आहे. कारण कागदावरती ती डिग्री असते, परंतु प्रत्यक्षामध्ये प्रॅक्टिकल नॉलेज किंवा काम करण्याची क्षमता त्या व्यक्तीमध्ये नसते. आणि आता या नवीन धोरणामध्ये आंतरविद्याशाखीय स्वरूप असणार आहे. म्हणजे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स अशा भिंती तयार न करता कुठल्याही विद्यार्थ्याला दुसऱ्या शाखेचं शिक्षण देखील किंवा दुसऱ्या शाखेचा एखादा विषय शिकणं शक्य होणार आहे. आता प्रश्न याच्यामध्ये एवढाच आहे की एकशाखीय किंवा द्विशाखीय म्हणजे ज्या कॉलेजेसमध्ये एकच कुठलं स्ट्रीम आहे तर ती कॉलेजेस दुसऱ्या कॉलेजमध्ये मर्ज होणार का, किंवा त्यांना बाकी प्रकारचं शिक्षण हे सुरू करायचं आहे का, हा थोडासा एक संभ्रम आहे. पण मला वाटतं त्याच्यावरती योग्य उत्तर सरकारी आदेशानुसार येईल. एका संस्थेमध्ये 3000 विद्यार्थी असावेत असं या मसुद्यामध्ये म्हटलेलं आहे. तर 3000 विद्यार्थी हरकत नाही, पण जर समजा 10-12 हजार विद्यार्थी ज्या कॉलेजेसमध्ये शिकतात तर त्याचं काय करायचं? म्हणजे त्याच्यात काही डिव्हिजन करणार आहेत का, किंवा तिथले विद्यार्थी दुसरीकडे पाठवणार का, की मिनिमम 3000 असायला हवे, त्याच्याबद्दल थोडंसं क्लॅरिफिकेशन अपेक्षित आहे. आणि शाळेच्या बाबतीत किंवा कॉलेजच्या बाबतीत असं म्हटलेलं आहे की शिक्षक आणि विद्यार्थी यांचं गुणोत्तर, त्यांचा रेशो हा 30:1 असा असला पाहिजे. म्हणजे एका वर्गामध्ये 30 विद्यार्थी आणि 1 शिक्षक असेल. पण सध्या कॉलेजेसमध्ये बहुतेक एडेड कोर्सेसमध्ये एका वर्गामध्ये 120 विद्यार्थी असतात. म्हणजे जर 30 विद्यार्थी जर ठेवायचे म्हटले तर एका वर्गाचे 4 विभाग होतील. जर 4 डिव्हिजन असतील त्याच्या 16 डिव्हिजन होतील. म्हणजे चौपट संख्येमध्ये प्राध्यापकांना नवीन नेमणुका करून तिथे आणावं लागेल. तर त्याचा जो आर्थिक बोजा आहे त्याच्याबद्दल थोडासा संभ्रम आहे. म्हणजे नवीन भरती होणार का, किंवा काय नक्की याच्यामध्ये विचार आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा इथे नमूद करावासा वाटतो की 18 ते 22 या वयोगटामधील जे विद्यार्थी शिकत असतात त्यातील निदान 50% विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाकडे जावं अशी अपेक्षा असते. आणि भारतामध्ये त्या शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांमधून उच्च शिक्षणाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण हे 27% आहे. म्हणजे जवळपास अर्ध आहे. तर ते वाढवण्यासाठी या धोरणामध्ये खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत असं दिसतं. आपल्याकडे उत्तम खाजगी संस्था अपेक्षित आहेत, किंबहुना त्याची गरज आहे. आता हे सगळं करत असताना या धोरणामध्ये खूप एक चांगला विचार आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे परदेशातील सर्वोत्कृष्ट 100 विद्यापीठांना, ज्यांना इंटरनॅशनल स्टेटस आहे, अशा 100 विद्यापीठांना भारतामध्ये त्यांची केंद्र किंवा उपकेंद्र सुरू करायला परवानगी दिलेली आहे. त्यामुळे बऱ्यापैकी स्पर्धा निर्माण होईल. भारतीय युनिव्हर्सिटीज आणि फॉरेन युनिव्हर्सिटीजमध्ये स्पर्धा निर्माण होईल. पण आपण चांगलं बोलूया की त्याच्यामधून पॉझिटिव्ह असा रिस्पॉन्स सगळ्यांकडून मिळेल. नंतर युनिव्हर्सिटीजला त्यांची उपकेंद्र सुरू करता येणार आहेत. मुलांना आता या धोरणामुळे खऱ्या अर्थाने शिकण्याची संधी मिळेल. त्यांच्यावर कुठली जबरदस्ती नसेल. त्यांना विषय निवडीचं स्वातंत्र्य याच्यामध्ये मिळणार आहे. शिक्षण हे खरं केवळ साक्षर बनवण्यासाठी नसून त्यामध्ये व्यक्तीचा परिपूर्ण विकास हा अपेक्षित असतो. हे ध्येय किंवा हे धोरण या नव्या पॉलिसीमध्ये आपल्याला बघायला नक्की मिळतं. भारतामध्ये संशोधन करणं ही गोष्ट खूपच तशी कमी प्रमाणात होते. म्हणजे आपण जर का आकडेवारीमध्ये पाहायचं म्हटलं तर 1 लाखामध्ये साधारणतः 15 लोक संशोधनाकडे वळलेले दिसतात. म्हणजे समजा एखाद्या शहराची लोकसंख्या जर एक 5 लाख असेल तर त्याच्यामध्ये 50 एक लोक फक्त
संशोधनाकडे वळलेले असतात. हे ॲव्हरेज आहे अर्थातच संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागाचं मिळून, आणि त्याच्यामध्ये GDP पैकी 0.1% फक्त खर्च त्याच्यावरती गव्हर्नमेंटकडून केला जातो. त्यामुळे या नवीन पॉलिसीमध्ये NRF म्हणजे नॅशनल रिसर्च फाउंडेशनद्वारा वार्षिक 20,000 कोटी रुपये अनुदान रिसर्च करणाऱ्यांसाठी दिलं जाणार आहे. ही खूप चांगली जमेची बाजू आहे, रक्कम खूप मोठी आहे. अर्थातच विचार करून या पॉलिसीमध्ये ती आणलेली असणार. जर वार्षिक 20,000 कोटी रुपये संशोधनाकरता दिले तर खरोखरच संशोधन, त्याच्यावरती लेखन, त्याला मिळणारी प्रसिद्धी, याला चांगले दिवस येतील असं म्हणायला हरकत नाही. संशोधन आणि बौद्धिक विकास यामध्ये अपेक्षित आहे. भारतीय उच्च शिक्षण आयोग हा एक नवीन स्थापन केला जाईल. UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन आणि AICTE यांचं नियमन या भारतीय उच्च शिक्षण आयोगाकडून केलं जाईल. त्यामध्ये कायदा आणि वैद्यकीय शिक्षण या दोन गोष्टी नसतील. परंतु एक फक्त काळजी अशी आहे की वरच्या लेवलला ही पॉलिसी खूप छान तयार केलेली आहे, परंतु ती अगदी शेवटपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत येताना पैशांचा अतिरिक्त वापर किंवा अपव्यय होऊ नये त्यावर अंकुश ठेवावा लागेल असं काहीसं वाटतं. शिक्षण संस्था मल्टी डायमेन्शनल होतील, शिक्षणसुद्धा मल्टी डायमेन्शनल होईल. म्हणजे थोडक्यामध्ये की त्याचे जे सगळे पैलू आहेत, म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर समजा वाट सोडून वेगळ्या प्रकारचं शिक्षण घ्यायचं असेल ते याच्यामध्ये उपलब्ध असेल. भारत सुपर पॉवर होण्याकरता आता प्रयत्नशील आहे. आपण चांगल्या मार्गावर जात आहोत. भारत प्रगतिशील आहे. सुपर पॉवर होताना शैक्षणिक दर्जा सुधारणं अत्यावश्यक असतं. त्याबद्दल सुद्धा विचार यामध्ये नक्की केलेला आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू समजून या सगळ्या पॉलिसीज आणलेल्या दिसतात. ॲटॉनॉमी म्हणजे स्वायत्तता अनेक कॉलेजेसला देण्याचा याच्यामध्ये मानस आहे. त्यातून परिवर्तन नक्की घडेल. सध्या भारतामध्ये 39,931 कॉलेजेस आहेत. आपण 40,000 समजूया. आणि 10,725 स्वतंत्र संस्था आहेत. 10 किंवा 11,000 आपण त्याला म्हणूया. म्हणजे साधारण 40,000 कॉलेजेस आणि 11,000 स्वतंत्र संस्था याच्यामध्ये कोट्यावधी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. परंतु ॲटॉनॉमस कॉलेजेस म्हणजे स्वायत्त दर्जा मिळालेली कॉलेजेस ही साधारणतः 1,000च्या आसपास आहेत. म्हणजे अजूनही भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कॉलेजेसला ॲटॉनॉमी मिळायची आहे. मुंबई विद्यापीठामध्ये साधारणतः 35 ते 40च्या दरम्यान ऑटोनॉमस कॉलेजची सध्या संख्या आहे, ती वाढते आहे. तामिळनाडूमध्ये सगळ्यात जास्त ऑटोनॉमस कॉलेजेस आपल्याला दिसतात. 25 ते 30% कॉलेजेसनी आत्तापर्यंत नॅककडून मूल्यांकन करून घेतलेलं आहे. म्हणजे जी 40,000 कॉलेजेस आहेत त्याच्यापैकी साधारणतः 25 ते 30% कॉलेजेसचं मूल्यांकन झालेलं आहे. बाकी कॉलेजेसचं मूल्यांकन होणं अजून बाकी आहे. येत्या 15 वर्षांमध्ये या अहवालानुसार बहुतेक सगळीच कॉलेजेस ऑटोनॉमस होतील आणि सगळ्या कॉलेजेसला म्हणजे त्यांना नॅककडून कुठलीही जरी ग्रेड मिळालेली असेल तरीही त्यांना ॲटॉनॉमीचे लाभ मिळतील अशी योजना याच्यामध्ये आहे. विद्यापीठं त्याला सहाय्य करतील अशी नक्कीच अपेक्षा आहे. मेरू नावाची एक संस्था याच्यामध्ये निर्माण होईल. ती बहुआयामी आणि संशोधन विद्यापीठं निर्माण करणारी असेल. मेरू मार्गदर्शक असेल. थोडक्यामध्ये याच्यामध्ये आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, मेडिकल, BA, BCom, BSc अशा प्रकारच्या कुठल्याही भिंती राहू नयेत अशी अपेक्षा आहे. म्हणजे उदाहरण जर आपण घेतलं की एखादा हुशार विद्यार्थी मेडिकलला जातो, तो वैद्यकीय शिक्षण घेतो, अतिशय चांगल्या प्रकारे तो त्याची प्रॅक्टिस करतो, पण याचा अर्थ असा नाही की त्याला कायद्याचं शिक्षण आवश्यक नाही आहे. त्याला सामाजिक काही प्रश्न, कायदा, अकाउंटन्सी याचं जर नॉलेज आवश्यक असेल तर तो ते घेऊ शकतो. इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला मॅनेजमेंट शिकणं शक्य आहे. आर्ट्सच्या विद्यार्थ्याला मॅथमॅटिक्स शिकणं शक्य असेल. म्हणजे पूर्वी लोकांच्या डोक्यामध्ये कसं असायचं की अमुक क्षेत्रामध्ये गेल्यानंतर दुसरं ज्ञान त्याने घ्यायचं नाही. अशा भिंती न ठेवता शिक्षण घेणं हे शक्य होणार आहे. त्याच्यामध्ये CBCS जी पद्धती आत्तासुद्धा उपलब्ध आहे, म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम. विद्यार्थ्यांना विषयामध्ये क्रेडिट्स दिलेली असतील आणि त्याच्यामध्ये त्यांना चॉईस मिळणार आहे. इतकंच नाही तर विद्यार्थ्यांना मेजर आणि मायनर सब्जेक्ट सिलेक्ट करता येतील.
म्हणजे त्यांच्या विषयांपैकी प्रमुख सब्जेक्ट अमुक एक ठराविक असतील आणि मायनर सब्जेक्ट किंवा दुय्यम सब्जेक्ट त्यांना जे हवे ते घेता येतील. म्हणजे खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला त्याच्या आवडीनुसार विषय सिलेक्ट करण्याचं त्याला मुभा मिळेल. नंतर कोणत्याही वयामध्ये कधीही शिक्षण घेणं आणि शिक्षण सोडणं शक्य होईल. तुम्ही आता विचाराल की शिक्षण सोडणं शक्य होईल म्हणजे काय, तर एखाद्या विद्यार्थ्याने अचानक मध्येच जर शिक्षण सोडून दिलं तर मग त्याला परत ते जॉईन करताना अनेक प्रश्न समोर असतात. तर त्या नव्या सिस्टीममध्ये त्याच्या नावावरती ठराविक क्रेडिट्स जमा असतील आणि ज्या वेळेला परत तो शिक्षण सुरू करेल ती क्रेडिट्स मोजली जातील. ACB म्हणजे अकॅडमिक क्रेडिट बँक असेल, जसं बँकेत आपण आपल्या खात्यावरती पैसे जमा करतो तसं त्या व्यक्तीच्या नावावरती क्रेडिट जमा असतील आणि जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे तो शिक्षण सुरू करू शकेल आणि ती क्रेडिट पुढे कंटिन्यू होतील. आता काही वेळेला असं होतं की आत्ताच्या परिस्थितीमध्ये 10वीपर्यंत शाळा असते, 11वी 12वी ज्युनियर कॉलेज असतं आणि 13वी 14वी 15वी ज्याला आपण FY SY TY असं म्हणतो. एखाद्या व्यक्तीला काही घरच्या प्रश्नांमुळे म्हणा किंवा काही तब्येतीच्या कारणांमुळे फर्स्ट इयर केलं, 13वी पास केलं आणि शिक्षण सोडायची वेळ आली तर त्याचं शिक्षण आपण 13वी असं धरत नाही, तर पूर्ण केलेलं शिक्षण आपण 12वी समजतो. परंतु नवीन पद्धतीमध्ये 1 वर्ष पूर्ण केलं तर डिप्लोमा, 2 वर्ष पूर्ण केली तर ॲडव्हान्स डिप्लोमा, अशा प्रकारच्या सूचनासुद्धा त्याच्यामध्ये केलेल्या आहेत. म्हणजे डिप्लोमा, ॲडव्हान्स डिप्लोमा असं काहीतरी त्या विद्यार्थ्याच्या पदरामध्ये पडेल आणि परत जर त्याने पुढचं शिक्षण कंटिन्यू केलं तर त्याला त्याच्यामध्ये पदवीपर्यंत नक्की जाता येईल. आता या सगळ्या शिक्षणाचं नियमन, त्याचं रेग्युलेशन करण्यासाठी NHERC म्हणजे राष्ट्रीय उच्च शिक्षण नियमन परिषद नावाची संस्था निर्माण होईल. मान्यता जी शिक्षणाला दिली जाते ती NAC म्हणजे राष्ट्रीय मान्यता परिषद या सरकारी संस्थेकडून दिली जाईल. सगळं अनुदान सध्या UGC म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनकडनं वितरित केलं जातं. अनुदान आयोग आता तो बदलून HEGC हा आयोग निर्माण होईल. म्हणजे त्याचं नाव आहे उच्च शिक्षण अनुदान परिषद. अभ्यासक्रम पदवीचं नाव म्हणजे आपण नॉमेनक्लेचर ज्याला म्हणतो की MSc BSc BA BCom MCom MA हे जे असतं ते अभ्यासक्रम पदवी नाम तयार करणं हे GEC म्हणजे सामान्य शिक्षण परिषद याच्यातर्फे तयार केलं जाईल. ह्या सगळ्यावरती HECI या गव्हर्नमेंटच्या सरकारी संस्थेचा अंकुश असेल. भारतीय उच्च शिक्षण आयोग या सगळ्याचं नियमन करेल आणि प्रत्येक प्रवेशाकरता किंवा प्रत्येक उच्च शिक्षणातील पदवीकरता एक प्रवेश परीक्षा असेल. NTA म्हणजे नॅशनल टेस्टिंग एजन्सी, सर्वांकरता एकच परीक्षा या NTA कडून घेतली जाईल. म्हणजे तुम्हाला जरी पदवी परीक्षेमध्ये किंवा अन्य परीक्षांमध्ये कितीही मार्क मिळाले तरी या NTAच्या स्कोअरवरती तुमचे पुढचे प्रवेश अवलंबून असतील आणि वेगवेगळ्या विद्याशाखांसाठी स्वतंत्र विद्यापीठं असणार नाहीत. म्हणजे एकाच विद्यापीठामध्ये सर्व प्रकारच्या विद्याशाखा अंतर्भूत केलेल्या असतील. संशोधन विद्यापीठं मात्र वेगळी असू शकतील. अभ्यासासाठीची विद्यापीठं वेगळी असू शकतील. अध्यापन म्हणजे शिकवण्यासाठी जे कोर्सेस आहेत त्याची अध्यापन विद्यापीठं वेगळी असतील. स्वायत्त शिक्षण संस्था देखील वेगळ्या असतील. म्हणजे अतिशय बारकाईने विचार करून शिक्षण तज्ज्ञांनी हा अहवाल तयार केलेला आहे. आता आपण याच्यामध्ये एक एक डिटेलमध्ये जाऊया. त्याच्यामध्ये ज्या पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे त्याच्याकरता 2035 पर्यंत ग्रॉस एनरोलमेंट रेशो हा किमान 50% असावा असं म्हटलेलं आहे. तो शाळेकरता वेगळा आहे. इथे शाळा 12वीपर्यंत पूर्ण केल्यानंतर आपण कालच्या व्हिडिओमध्ये अगोदरच्या व्हिडिओत पाहिलं होतं की शाळा 12वीपर्यंत असेल आणि त्यानंतर उच्च शिक्षणाकरता कॉलेजच्या शिक्षणाकरता विद्यार्थी येतील. त्याच्यामध्ये शाळेतनं कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांचं जे प्रमाण असेल त्याला इथे म्हटलेले ग्रॉस एनरोलमेंट रेशो तो 2035 पर्यंत येणाऱ्या 15 वर्षांमध्ये हा 50% नेणं हे अपेक्षित आहे. ही चांगली संकल्पना आहे. भारतामध्ये एक 800 विद्यापीठं, 40,000 कॉलेजेस आणि साधारणतः 10,000 ते 11,000 उत्कृष्ट ज्या संस्था आहेत त्यांचंसुद्धा
एकत्रीकरण किंवा त्यांचं कोऑर्डिनेशन याच्यामध्ये ठेवलं जाईल. उच्च शिक्षण पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर हे विशाल सर्वसाधन समृद्ध चैतन्यमय बहुविध शाखांनी सुसज्ज असलेल्या स्वायत्त संस्थांची उभारणी करेल. म्हणजे सगळ्या अर्थाने सक्षम अशा प्रकारच्या संस्था निर्माण करणं याच्यामध्ये अपेक्षित आहे. आता या शिक्षण संस्था 3 प्रकारच्या असतील. प्रकार एक जो असेल त्यामध्ये जागतिक दर्जाचं संशोधन व सर्व ज्ञानशाखांसाठी उच्च दर्जाचं अध्यापन यामध्ये करण्यात येईल. जे हुशार विद्यार्थी आहेत, मेरिटोरियस आहेत, त्यांच्याकरता प्रकार 1 मध्ये जे संशोधन केलं जाईल ते जागतिक दर्जाचं असेल. म्हणजे आपण ज्यावेळेला भारत देश अभिमानाने असं म्हणतो की सुपर पॉवर होण्याकडे मार्गक्रमण करत आहे, त्यावेळेला प्रकार 1 मध्ये उत्तम दर्जाचं इंटरनॅशनल लेवलचं संशोधन याच्यामध्ये घडेल. प्रकार 2 मध्ये सर्व शाखांसाठी ज्ञानशाखांसाठी उच्च दर्जाचं अध्यापन करण्यासोबत संशोधनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान देण्यात येईल. आणि प्रकार 3 मध्ये सर्व शाखांसाठी उच्च दर्जाचं अध्यापन करताना पदवीपूर्व म्हणजे अंडर ग्रॅज्युएट शिक्षणावरती लक्ष केंद्रित करण्यात येईल. असे 3 विभाग याच्यामध्ये आहेत. आणि शिक्षण संस्थांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करण्यासाठी 2 प्रकारची मिशन किंवा अभियान याच्यामध्ये निर्माण केलेली आहेत. त्याची नावंसुद्धा खूप सुरेख दिलेली आहेत. भारतीय संस्कृतीबद्दलचा अभिमान याच्यामध्ये स्पष्टपणे दिसतो. जगामध्ये किंबहुना संपूर्ण भूतलावरती सगळ्यात जुनी विद्यापीठं असं जे आपण अभिमानाने म्हणू शकतो ती नावं या ठिकाणी दिलेली आहेत. नालंदा अभियान म्हणजे नालंदा मिशन आणि तक्षशिला अभियान, तक्षशिला मिशन अशी नावं याला दिलेली आहेत. सर्व संस्था विद्यापीठं असतील. म्हणजे संस्था युनिव्हर्सिटीला ॲफिलिएटेड असण्याची जी सध्याची पद्धत आहे त्याच्याऐवजी सर्व संस्था विद्यापीठं असतील आणि पदवी प्रदान करणारी स्वायत्त महाविद्यालयं असतील. म्हणजे पदवी देण्याचं काम हे युनिव्हर्सिटीचं भविष्यात नसेल, ते काम कॉलेजेसचं असेल. सार्वत्रिक क्षेत्रातून याच्यामध्ये मोठी गुंतवणूक करण्यात येईल. तीसुद्धा मोठ्या प्रमाणावरची गुंतवणूक शिक्षणाला खूप पुढे घेऊन जाईल. दुर्लक्षित आणि वंचित भौगोलिक क्षेत्रांमध्ये उच्च दर्जाच्या संस्थांची उभारणी प्राधान्यक्रमी असेल. म्हणजे ग्रामीण विभागामध्ये शिक्षण खऱ्या अर्थाने रुजवण्यासाठी काही उत्तम पावलं याच्यामध्ये उचललेली आहेत. उच्च दर्जाचं उदारमतवादी शिक्षण देण्यासाठी याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे शिक्षणामध्ये एंट्री आणि एक्झिट पॉईंट असतील. म्हणजे कुठल्या वयामध्ये तुम्ही कुठे जावं याचा एक निकष दिलेले आहेत. पण समजा एखाद्या विद्यार्थ्यांनी 12वीपर्यंत शाळा पूर्ण केली आणि त्याला पुढचं उच्च शिक्षण घेणं शक्य नाही आहे, तर त्याची एक्झिट त्या ठिकाणी झाली, त्याला एंट्री पॉईंटला परत ॲडमिशन मिळू शकेल कॉलेजमध्ये. मग याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे IITच्या धर्तीवरती 10 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ लिबरल आर्ट्स म्हणजे बहुशाखीय शैक्षणिक व संशोधन विद्यापीठांची उभारणी केली जाईल. खूप महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये येतो. त्याचप्रमाणे एंट्री एक्झिट पॉईंट सगळीकडे लक्षात घेतले जातील. आजीवन शिकण्याचा प्रयत्न जर कोणाला करायचा असेल, कारण का शिक्षण हे कुठल्या वयाशी मर्यादित नसतं, शिक्षणाला कधीच मर्यादा नसतात. त्यामुळे खूप विशाल दृष्टिकोन या पॉलिसीमध्ये दिसतो. आजीवन शिकण्याची शक्यता निर्माण करता येईल आणि पदवी म्हणजे मास्टर्स किंवा जे पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा डॉक्टरेट डिग्री करता त्या लेवलचं शिक्षण सखोल संशोधनावर आधारित स्पेशलायझेशनद्वारा उपलब्ध करून दिलं जाईल. पदवीपूर्व म्हणजे अंडर ग्रॅज्युएट पदवीचा कालावधी हा 3 किंवा 4 वर्षांचा असू शकेल. 2 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर प्रगत पदविका म्हणजे ॲडव्हान्स डिप्लोमा, आपण मगाशी म्हटलं 1 वर्षांचा अभ्यासक्रम केला तर डिप्लोमा, 2 वर्षांचा केला तर ॲडव्हान्स डिप्लोमा आणि पूर्ण जर केला तर डिग्री म्हणजे पदवी ही दिली जाईल. आणि 4 वर्षांचा अभ्यासक्रम याच्यातसुद्धा मेजर आणि मायनर म्हणजे प्रमुख आणि दुय्यम अशा प्रकारचे विषय विद्यार्थ्यांना निवडता येतील. बॅचलर ऑफ लिबरल आर्ट्स हा एक नवीन विद्याशाखेचा प्रकार या ठिकाणी लक्षात
घेतला जाणार आहे। 3 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर बॅचलर पदवी मिळेल आणि विद्यार्थ्याने जर संबंधित विषयामध्ये संशोधन कार्य पूर्ण केलं तर त्याला दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये ऑनर्स पदवी मिळेल। म्हणजे त्याने रेग्युलर कॉलेजचं शिक्षण आणि संशोधन दोन्हीही जर या काळामध्ये पूर्ण केलं तर त्याला त्या विषयाची ऑनर्स अशी पदवी मिळेल। याचमध्ये असं म्हटलेलं आहे की शिक्षकांचं शिक्षण अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, विधी म्हणजे कायदा आणि पदवी अभ्यासक्रमाचा 4 वर्षांचा अभ्यासक्रम देखील उपलब्ध असेल। मास्टर्स म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये काही अभ्यासक्रम हे 2 वर्षांचे असतील आणि दुसरं वर्ष पूर्णतः संशोधनाकरता दिलेलं आहे। म्हणजे सध्याच्या ज्या मास्टर डिग्री आहेत त्याच्यामध्ये सेमिस्टर पॅटर्न आहे। जर थेट युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतला तर वार्षिक परीक्षा असते। म्हणजे पहिल्या वर्षीची फायनल वार्षिक परीक्षा, दुसऱ्या वर्षीची फायनल वार्षिक परीक्षा असते। पण यामध्ये पहिल्या वर्षी परीक्षा लिहायच्या असतील आणि दुसऱ्या वर्षी बाय रिसर्च म्हणजे संपूर्ण संशोधन करावं लागेल। ज्यांनी 3 वर्षांचा पदविका म्हणजे अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रम हा पूर्ण केला असेल किंवा 5 वर्षांचा एकत्रित म्हणजे मास्टर्स एकत्रित त्याच्यामध्ये धरलेला जर का कार्यक्रम केला असेल, म्हणजे पदवी आणि मास्टर्स डिग्री हे दोन्ही जर एकत्र केलं असेल आणि 4 वर्षांचा जर पदविका अभ्यासक्रम ऑनर्ससह पूर्ण केला असेल तर अशा व्यक्तीला 1 वर्षांमध्येच मास्टर डिग्री मिळेल। म्हणजे परत लक्षात घ्या, विविध व्यक्तींकरता विविध स्लॉट्स याच्यामध्ये दिलेले आहेत। जर 4 वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला असेल तर मग त्याला 2 वर्षांची मास्टर डिग्री घेण्याची आवश्यकता नाही, त्याला मास्टर डिग्री 1 वर्षामध्ये मिळेल। आणि PhD करता प्रवेश घेण्यासाठी पदव्युत्तर म्हणजे मास्टर पदवी किंवा 4 वर्षांचा अंडर ग्रॅज्युएट अभ्यासक्रम ऑनर्ससह पूर्ण करणं आवश्यक असेल। मी परत सांगतो, PhD करता त्यांनी काय म्हटलं आहे, मास्टर डिग्री आवश्यक आहे किंवा ऑनर्स डिग्री लागेल। म्हणजे ग्रॅज्युएट व्यक्तीला PhD करता येईल पण त्याची ती डिग्री ग्रॅज्युएशनची ऑनर्स डिग्री असायला पाहिजे विथ रिसर्च। मग सध्या PhD करता काय रिक्वायरमेंट आहे आत्ता, तर मास्टर डिग्रीला कमीत कमी 55% मार्क असले पाहिजेत। MPhil किंवा सेट म्हणजे स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट किंवा नेट नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट किंवा पेट म्हणजे PhD एंट्रन्स टेस्ट यातला एक काहीतरी त्याने केलेलं असलं पाहिजे। म्हणजे मास्टर डिग्रीला 55% मार्क्स, MPhil किंवा सेट किंवा नेट किंवा पेट, नाहीतर त्याला PhDला ॲडमिशन मिळत नाही। पण आता या नवीन कन्सेप्टनुसार काय होणार आहे तर मास्टर डिग्री किंवा 4 वर्षांची पदवी विथ रिसर्च जर असेल तर PhDला ॲडमिशन मिळेल। म्हणजे जास्त सोपं याच्यामध्ये केलेलं आहे, लोकांना शिकण्यासाठी प्रोत्साहन दिलेलं आहे। आता पुढचा मुद्दा आपण लक्षात घेऊया, अध्ययनाला पोषक वातावरण निर्माण करणं हा या मसुद्यामधला महत्त्वाचा मुद्दा येतो। राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखडा म्हणजे नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क हे सखोल अभ्यासक्रम विकसित करेल। म्हणजे ही जी कमिटी आहे, हा जो आयोग आहे त्याच्यातर्फे अतिशय सखोल अभ्यास करून अभ्यासक्रम निर्मिती केली जाईल आणि पसंतीनुसार म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम CBCA ज्याला आपण म्हणतो त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना विषय निवडता येतील। विद्यार्थ्यांचं मूल्यमापन केवळ शैक्षणिक निकषांवर म्हणजे घोकमपट्टी करून 3 तासामध्ये परीक्षा लिहून मिळालेले मार्क हे लक्षात न घेता व्यापक क्षमता आणि स्वभाव गुणधर्म त्यामध्ये पाहिले जातील। हल्ली काय होतं की खूप मार्क्स मुलांना मिळतात त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये परावर्तित होतो। सगळ्याच पालकांना वाटायला लागतं की माझा मुलगा किंवा मुलगी अतिशय हुशार आहेत आणि ते भलती स्वप्न बघायला लागतात। स्वप्न बघू नयेत असा त्याचा अर्थ नाही आहे, पण खरी क्षमता त्याच्यामध्ये कुठेही रिफ्लेक्ट होत नाही आणि एखाद्या ठिकाणी प्रवेश घेतल्यानंतर जे अपयश येतं त्याच्यातनं मग त्या विद्यार्थ्यांना फ्रस्ट्रेशन येतं। त्यामुळे 10वी आणि 12वीचे मार्क हा निकष केवळ परीक्षा लिहून मिळालेले मार्क्स हा निकष या नव्या पॉलिसीमध्ये असणार नाही। खुलं शिक्षण आणि दूरस्थ शिक्षण म्हणजे डिस्टन्स लर्निंगला सुद्धा
महत्त्व दिलं जाईल. काही लोक फिरतीच्या नोकरीमध्ये असतात, काही ग्रामीण भागात राहतात, काहींना नोकरी किंवा व्यवसाय करून शिकणं शक्य नसतं. या सगळ्यांना शिक्षण मिळण्यासाठी खुलं शिक्षण धोरण असेल. ऑनलाईन डिजिटल रिपॉझिटरी म्हणजे जे काही डिजिटल शिक्षण असेल ते सगळं नॉलेज एका ठिकाणी रिपॉझिटरीमध्ये साठवलेलं असेल, त्याचा उपयोगसुद्धा विद्यार्थ्यांना करता येईल. आणि शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण साधण्यात येईल. म्हणजे इंटरनॅशनल लेवलवरती सुद्धा काही टायअप्स असतील. आंतरविद्यापीठ केंद्रांची स्थापना करण्यात येईल. म्हणजे एका विद्यापीठाचं दुसऱ्या विद्यापीठाशी केलेलं टायअप आणि त्यातनं काही चांगल्या नव्या गोष्टीसुद्धा निर्माण करण्याची क्षमता या नव्या धोरणामध्ये नक्की आहे. उत्साही सहभागी होणारे सक्षम अध्यापक निर्माण करणं हा याच्यामध्ये खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे अपेक्षित विद्यार्थी आणि शिक्षक यांचं जे प्रमाण आहे ते आपण 2 वेळेला अगोदर डिस्कस केलं. हे 30:1 असं आहे. म्हणजे 30 विद्यार्थी असतील तर 1 शिक्षक. सध्या कॉलेजेसमध्ये 120 विद्यार्थी बऱ्याच वर्गांमध्ये असतात, त्यामुळे पर्सनल टच किंवा वैयक्तिक लक्ष देणं हे शक्य होत नाही. खूप मोठा बदल शिक्षकांकरता प्राध्यापकांकरता याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे, तासिका तत्वावरती म्हणजे ज्याला CHB म्हणतात, लेक्चर बेसिसवरती अतिशय कमी पगारावरती काही लोक काम करतात. त्यामुळे काही लोक फक्त व्हिजिटिंग फॅकल्टी असतात किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जे लोक काम करतात ती पद्धत बंद करून सगळ्या लोकांना कायमस्वरूपी नोकरीवरती घेण्याचा याच्यामध्ये एक निकष दिलेला आहे. खरंच जर असं झालं तर संपूर्ण टीचिंग फ्रॅटर्निटी म्हणजे शिकवणाऱ्या लोकांच्या समुदायातील सगळेच लोक सरकारला दुवा देतील, सरकारला अभिवादन करतील. कारण का ज्या लोकांना टेम्पररी अनेक वर्ष राहायला लागल्यामुळे जे दुःख नशिबी येतं, ज्यांची प्रतारणा झाली असं त्यांना वाटतं, ती याच्यामध्ये होणार नाही. सगळ्यांना समान एका स्केलवरती आणलं जाईल. त्यांना नोकरीमध्ये निश्चित पगार मिळेल आणि त्यांना ज्या विवंचना असतात, आर्थिक विवंचना, त्या मिटतील आणि त्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणाकरता योगदान देता येईल. ही खूप चांगली गोष्ट याच्यामध्ये आहे. नंतर कायमस्वरूपी रोजगार याचा कालावधी म्हणजे परमनंट एम्प्लॉयमेंट टेन्युअर हे निर्माण केलं जाईल. सन 2030पर्यंत खाजगी संस्थांमध्ये सुद्धा ही कार्यान्वित होईल. म्हणजे खाजगी संस्थांमध्ये सुद्धा टेम्पररी तत्वावरती कमी पगारावरती लोकांना घेऊन त्यांचं शोषण होतं असा जो आक्षेप घेतला जातो तो कुठे असणार नाही. नंतर अध्यापकांना त्यांच्या कोर्सेससाठी अभ्यासक्रमाचे पर्याय व शैक्षणिक स्वातंत्र्यानुसार संशोधन करण्यासाठी सक्षम करण्यात येईल. अध्यापक भरती म्हणजे टीचर्सची रिक्रुटमेंट जी होते ती, शिक्षकांचा विकास, प्राध्यापकांचा विकास, त्यांच्या कारकीर्द श्रेणी म्हणजे त्यांची जी काही ठराविक काळानंतर त्यांची प्रमोशन्स केली जातात, त्यांचं मानधनाचं व्यवस्थापन आणि प्रत्येक बाबीमध्ये संस्थेच्या संस्थात्मक विकास आराखड्यामध्ये काही नोंद असेल. म्हणजे प्रत्येक कॉलेजच्या प्लॅनमध्ये या सगळ्या प्राध्यापकांच्या पुढील प्रगतीकरता काही निकष नोंदलेले असतील. नंतर सबळ किंवा एक कॉन्क्रीट अशी स्वायत्तता इथे म्हटलेली आहे. म्हणजे उच्च शिक्षण संस्थांमध्ये त्याचं रेग्युलेशन करण्यासाठी स्वतंत्र मंडळांकडून, म्हणजे ते मंडळं कुठली असतील तर ते मंडळ त्याच्यामध्ये त्या संस्थेचे अध्यक्ष, कुलगुरू किंवा संचालक, प्रमुख कार्यकारी अधिकारी यांची निर्मिती व नियुक्ती करतील. म्हणजे याच्यामध्ये अनेक लोक एकत्र येऊन या मंडळाचं रेग्युलेशन करतील. स्वायत्त म्हणजे ऑटोनॉमस संस्थांमध्ये ॲफिलिएशन म्हणजे युनिव्हर्सिटीला जे ॲफिलिएशन असतं ते याच्यापुढे असणार नाही. महाविद्यालयांना स्वायत्तता म्हणजे ॲटॉनॉमी दिली गेल्यामुळे त्यांना पदवी देणं याचा अधिकार राहील. म्हणजे याच्यापुढे त्याला वेळ लागेल थोडा, पण पदवी युनिव्हर्सिटीने देण्याऐवजी महाविद्यालयं स्वतःची पदवी देतील. अर्थातच विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये जाताना एक चॉईस राहील, कुठलं दर्जेदार महाविद्यालय तिथे त्यांना जायचं असेल तर उलटं असं आहे, स्वतःचा दर्जा सुधारण्यासाठी कॉलेजेसला पण खूप परिश्रम करावे लागतील. खाजगी व सरकारी संस्थांना एकसमान मानण्यात येईल. म्हणजे सरकारी संस्थांना वेगळा न्याय, खाजगी संस्थांना वेगळा न्याय असं काही असणार नाही.
आणि शिक्षणाचं व्यापारीकरण थांबवलं जाईल. नंतर स्वायत्तता म्हणजे ऑटॉनॉमी खोलवर रुजवली जाईल. उगाचच जे काही अंकुश असतात, जिथे परवानगी अनेक ठिकाणी घ्यावी लागते, तसे काही यापुढे निकष असणार नाहीत. नवीन कार्यक्रम उपक्रम सुरू करणं, ते राबवणं, अभ्यासक्रम ठरवणं, विद्यार्थी प्रवेशाची संख्या ठरवणं, साधनांच्या गरजा ठरवणं, तसंच ॲडमिनिस्ट्रेशन आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट म्हणजे व्यक्ती व्यवस्थापन, त्याची एकंदर सगळी सिस्टीम स्वतःच्या अंतर्गत पद्धतीने ती कॉलेजेस निर्माण करू शकतील, त्याचा विकास करू शकतील. पुढे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, विनिमयाच्या प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होईल. म्हणजे या सगळ्याचंच रेग्युलेशन किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन हे स्वतंत्र मंडळांकडून केलं जाईल. राष्ट्रीय उच्च शिक्षण नियंत्रण प्राधिकरण म्हणजे नॅशनल हायर एज्युकेशन रेग्युलेटरी अथॉरिटी ही एक नियंत्रण संस्था असेल. त्याच्याकडून, या संस्थेकडून सगळ्या कॉलेजेसचं इव्हॅल्युएशन केलं जाईल आणि त्यामध्ये प्रोफेशनल स्टँडर्ड सेटिंग बॉडीज तयार करण्यात येतील. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन UGC याचं आता रूपांतर उच्च शिक्षण अनुदान परिषद म्हणजे हायर एज्युकेशन ग्रँड काउन्सिलमध्ये केलं जाईल. UGCचं नवीन नाव याच्यानंतर हायर एज्युकेशन ग्रँड काउन्सिल असं असेल. राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखडा म्हणजे नॅशनल हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन फ्रेमवर्क विकसित करण्यात येईल. त्यामुळे उच्च शिक्षणामध्ये खूप सकारात्मक बदल नक्की होतील. सध्या जे NAAC आहे, ज्याचं हेड ऑफिस बंगलोरला आहे, नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल, याची दर 5 वर्षांनी कॉलेजला व्हिजिट असते. त्याचे ॲसेसर्स कॉलेजेसला व्हिजिट देतात. ते वेगळ्या वेगळ्या राज्यातनं येतात आणि कॉलेजचं मूल्यमापन करून त्यांना ग्रेड किंवा श्रेणी प्रदान केली जाते. तर ती जी काही संकल्पना आहे ती तशीच असेल. शासकीय व खाजगी उच्च शिक्षण संस्थांसाठी एकच नियंत्रण पद्धती असेल. म्हणजे खाजगी संस्थांकरता वेगळं नियंत्रण आणि गव्हर्नमेंटच्या संस्थांकरता वेगळं नियंत्रण असा भेदभाव असणार नाही. राज्य उच्च शिक्षण परिषद ही सदर नियंत्रण प्रणाली म्हणजे रेग्युलेशनला आवश्यक सहाय्य पुरवेल. शिक्षण शाळेच्या पातळीवरचं असेल किंवा उच्च शिक्षण असेल किंबहुना कुठल्याही प्रकारचं शिक्षण असेल, त्याच्यामध्ये शिक्षकाची म्हणजे प्राध्यापकाची, गुरुची एक ठराविक वैचारिक मांडणी असायला हवी. एक ठराविक जर का एक लेव्हल नसेल तर ती व्यक्ती चांगल्या प्रकारे ज्ञानदान करू शकत नाही. म्हणून या नवीन धोरणामध्ये शिक्षकांची कसून पूर्वतयारी करण्याकरता काही गोष्टी दिलेल्या आहेत. अध्यापन म्हणजे टीचिंग हा नैतिकदृष्ट्या व बौद्धिकदृष्ट्या अतिशय आव्हानात्मक व्यवसाय आहे. याच्यात खूप आदराने टीचिंग फील्डबद्दल म्हटलेलं आहे की शिकवणं हा नैतिकदृष्ट्या आणि बौद्धिकदृष्ट्या एक आव्हानात्मक हा व्यवसाय आहे. म्हणजे शिकवणाऱ्या व्यक्तीला स्वतःला ज्ञान असलं पाहिजे, त्याची ज्ञानलालसा असली पाहिजे, त्याला शिकावंसं वाटलं पाहिजे, तर तो चांगल्या प्रकारे दुसऱ्या व्यक्तींना शिकवू शकतो. पोटभरू शिक्षक असता कामा नये. म्हणून 4 वर्षांचा एकीकृत केलेला बॅचलर ऑफ एज्युकेशन कार्यक्रम BEd कार्यक्रम याच्यात दिलेला आहे. आपण शाळेच्या बद्दलच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये आपण विवेचन केलं होतं. या 4 वर्षांच्या BEd अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर जे BEdचे विद्यार्थी हे मास्टर्स पदवीला प्रवेश घेण्यासाठी पात्र राहतील. सध्याचा 2 वर्षांचा BEd अभ्यासक्रम 2030 पर्यंत कायम असेल. म्हणजे लक्षात घ्या, या संपूर्ण अहवालामध्ये घाईगर्दीने काहीही म्हटलेलं नाही आहे. खूप अगदी संयमाने विचार करून ह्या सगळ्या योजना आणलेल्या आहेत. सध्याचा 2 वर्षांचा BEd अभ्यासक्रम 2030 पर्यंत कायम राहील आणि 2030 नंतर केवळ 4 वर्षांचा BEd अभ्यासक्रम प्रदान करणाऱ्या संस्थांनाच 2 वर्षांचा अभ्यासक्रम हा प्रदान करण्यात येईल. म्हणजे त्यांना त्याचा अधिकार राहील. शिक्षण म्हणजे शिक्षकांना दिलेलं एज्युकेशन हे बहुशाखीय संस्थांमध्येच प्रदान करण्यात येईल. म्हणजे ज्या संस्थांमध्ये मल्टी फॅकल्टी शिक्षण आहे तिथेच शिक्षकांना शिक्षण दिलं जाईल. दुय्यम दर्जाच्या कार्यरत नसलेल्या आणि मोडकळीस आलेल्या शिक्षण संस्था बंद करण्यात येतील. म्हणजे जी BEd कॉलेजेस चालत नाहीत
ती बंद करण्यात येतील आणि त्यांचं बाकी शिक्षण देणाऱ्या संस्थांमध्ये विलिनीकरण केलं जाईल. आता व्यावसायिक शिक्षणाबद्दल म्हणजे प्रोफेशनल एज्युकेशनबद्दल खूप छान याच्यामध्ये विचार केलेला आहे. व्यावसायिक शिक्षणाला उच्च शिक्षणामध्ये पुन्हा त्याचं एकीकरण करणं आणि व्यावसायिक शिक्षणाचं पुनरुत्थान म्हणजे रिहॅबिलिटेशन करणं याच्यात दिलेलं आहे. मग यात काय म्हटलं आहे तर व्यावसायिक शिक्षण एकंदर उच्च शिक्षण प्रणालीचा अविभाज्य भाग असेल आणि पुढे स्वतंत्र तांत्रिक विद्यापीठं, आरोग्यशास्त्र किंवा वैद्यकीय विद्यापीठं म्हणजे मेडिकल युनिव्हर्सिटीज, लॉ युनिव्हर्सिटीज, ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीज किंवा अशा प्रकारच्या संस्थांची वेगळी उभारणी बंद होईल. म्हणजे स्पेशलाइज्ड युनिव्हर्सिटी एखाद्याच प्रकारच्या शिक्षणाकरता असणार नाहीत. एकाच विद्यापीठामध्ये सर्व प्रकारचं शिक्षण हे दिलं जाईल. कृषी शिक्षणाच्या बाबतीमध्ये भारतामध्ये काय चित्र आहे ते आपण लक्षात घेऊया. कारण का शेतकरी हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. भारतीय लोकसंख्या जर आपण एकंदर पाहिली तर खूप मोठा लोकसंख्येचा भाग शेतीनिष्ठ व्यवसायांमध्ये गुंतलेला आहे. त्यामुळे जय जवान जय किसान आपण ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला जसं मिलिटरीचं महत्त्व आहे तसं शेतकऱ्याचं पण महत्त्व आहे. पण यामध्ये काय बघायला मिळतं तर कृषी शिक्षणामध्ये आपण जर बारकाने पाहिलं तर देशातील एकूण विद्यापीठांपैकी 9% विद्यापीठं ही कृषी विद्यापीठं आहेत. म्हणजे आपण जर म्हटलं की समजा 800 विद्यापीठं भारतामध्ये आहेत त्यातली फक्त 9% विद्यापीठं ही ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये आहेत. आणि उच्च शिक्षणाचा जर विचार केला तर कृषी म्हणजे ॲग्रिकल्चरल आणि त्याच्याशी संलग्न शाखांमध्ये 1% किंवा त्याहून कमी विद्यार्थी प्रवेश घेतात. म्हणजे एकंदर विद्यापीठामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांपैकी हार्डली 1% किंवा त्याहून कमी विद्यार्थी ॲग्रिकल्चरल शिक्षणाकरता जातात. त्याच्यामध्ये सुद्धा याच्यात खूप विचार केलेला आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कृषी शिक्षणाकडे वळावं आणि खऱ्या अर्थाने भारताला कृषीविषयक धोरण अंमलामध्ये आणण्यासाठी मदत करावी. यासाठी सुद्धा खूप मुद्दे याच्यात दिलेले आहेत. तसंच पशुवैद्यकशास्त्र आणि संलग्न अनेक गोष्टींचा याच्यामध्ये विचार केलेला आहे. विधी म्हणजे लॉच्या शिक्षणाकरता कार्यक्रमाची पुनर्रचना केली जाईल. न्यायनिवाडा दीर्घकाळ रखडत राहू नये आणि सर्वसामान्य माणसाला त्वरित न्याय मिळावा याच्यासाठी विधी शिक्षणातच आमूलाग्र बदल करण्याच्या संकल्पना इथे मांडलेल्या आहेत. लॉचं जे शिक्षण किंवा जो अभ्यासक्रम आता सध्या जो आहे त्याच्यामध्ये सांस्कृतिक आशय लक्षात घेतला जाणार आहे. हे खूप महत्त्वाचं आहे बघा. म्हणजे वकील किंवा न्यायाधीश यांना त्यांच्या सिलेबसमध्ये अभ्यासक्रमामध्ये कायद्याचं शिक्षण तर उत्तम प्रकारे त्यांनी घेतलेलं असतंच, परंतु त्याचबरोबर सांस्कृतिक आशयसुद्धा त्याच्यामध्ये असावा. न्यायदान करताना किंवा न्यायालयीन बाजू कोर्टामध्ये मांडताना सांस्कृतिक आशय त्याच्यामध्ये असावा. याच्याकरता सुद्धा योग्य प्रकारचा अभ्यासक्रम त्याच्यामध्ये असेल. अर्थातच कायद्याचा अभ्यासक्रम 2 भाषांमध्ये द्विभाषीय शिक्षण पद्धतीवरती अवलंबून असेल. म्हणजे भविष्यातील वकिलांना आणि न्यायाधीशांना विधी म्हणजे कायद्याचे शिक्षण घेताना 2 भाषांमध्ये ते घेण्याबद्दल विचार या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे इंग्रजीबरोबरच स्थानिक भाषांमध्ये सुद्धा त्या व्यक्तीला कायद्याची बाजू समजावी किंवा त्याने समजून घ्यावी अशी अपेक्षा आहे. त्याच्यामध्ये राज्यभाषेचा सुद्धा समावेश केलेला असेल. आरोग्य सेवेमध्ये MBBSचं शिक्षण किंवा अन्य वैद्यकीय शिक्षणामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल यामध्ये दिलेले आहेत. MBBSचं पहिलं आणि दुसरं वर्ष विज्ञान शाखेच्या सर्व पदवीधरांसाठी सामायिक कालावधी असेल आणि त्यानंतर विद्यार्थी 3ऱ्या वर्षापासून त्यांच्या आवडीच्या विभागामध्ये शिक्षण घेऊ शकतील. नर्सिंगचा जो अभ्यासक्रम आहे त्याचा दर्जा उंचावण्यासाठी नर्सिंग आणि इतर उपशाखांसाठी एक राष्ट्रीय मान्यता समिती नॅशनल ॲक्रेडिटेशन बॉडी निर्माण केली जाईल आणि विविध प्रकारच्या वैद्यकीय उपचार पद्धतींचा
आधार त्याच्यामध्ये घ्यावा अशी एक सूचना आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे, ॲलोपॅथीचं वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आयुर्वेद, योग, निसर्गोपचार, युनानी किंवा सिद्ध मेडिसिन, होमिओपॅथी आणि इतर अशा अनेक वैद्यकीय शाखांचं किमान मूलभूत ज्ञान किंवा बेसिक ज्ञान हे त्यांना असलं पाहिजे, असा याच्यामध्ये त्यांनी एक सल्ला किंवा एक मुद्दा मांडलेला आहे. तसंच आरोग्य सेवा शिक्षणामध्ये प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा आणि सामुदायिक औषधं याच्यावर सुद्धा विचार करावा असं म्हटलेलं आहे. इंजिनिअरिंगच्या शिक्षणामध्ये सुद्धा अनेक नवीन कल्पना आणि संशोधन याच्यामध्ये आणावं असं एक सजेशन दिलेलं आहे. कारण प्रत्येक शिक्षण शाखा ही महत्त्वाचीच असते. अभियांत्रिकी, तंत्रज्ञान या कार्यक्रमांमध्ये सुधारणा केली जाईल, अभ्यासक्रमाचं पुनरुज्जीवन केलं जाईल आणि नवीन आणि उदयोन्मुख अभ्यासक्रमांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI त्याला खूप महत्त्व सध्या आहे. रोबोटिक्स, बिग डेटा ॲनालिसिस अशा नवीन संज्ञा आणि त्याच्याबद्दलच्या पदवी आणि मास्टर्स डिग्रीसुद्धा निर्माण करण्यावरती खूप ह्याच्यामध्ये लक्ष दिलेलं आहे. म्हणजे इंजिनिअरिंगमध्ये जे ॲडव्हान्स नॉलेज घेण्याकरता मुलं परदेशामध्ये जातात, कदाचित अशा सगळ्या गोष्टी जर भारतामध्ये जर निर्माण झाल्या तर भारतातून उच्च शिक्षणाकरता परदेशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तेच शिक्षण भारतात मिळेल. किंबहुना आपण असा चांगला विचार करूया, उलटा प्रवाह सुरू होईल आणि परदेशातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणावरती भारतामध्ये येण्याचं प्रमाण वाढेल, असं ह्याच्यामध्ये आपल्याला जर नीट अभ्यास केला तर दिसतं. आता राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन हा एक नवीन भाग याच्यामध्ये अंतर्भूत केलेला आहे. म्हणजे दर्जेदार शैक्षणिक संशोधन करण्यासाठी पियर रिव्ह्यू म्हणजे मेंटॉरिंग आणि पियर रिव्ह्यू याच्यावरती खूप लक्ष दिलेलं आहे. म्हणजे मार्गदर्शन आणि स्पर्धात्मक सहयोग पुनर्विलोकन हे केलं जाईल. म्हणजे पॉप्युलेशन डायनॅमिक्स म्हणजे लोकसंख्येचं चलन याच्यावर विचार केलेला आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशनची स्थापना करण्यात येईल आणि खूप आदराचा भाग म्हणजे सरकारप्रती याच्यामध्ये खरोखरच आदर आपण दाखवावा असा याच्यामध्ये एक मुद्दा आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशन हे वार्षिक 20,000 कोटी रुपये GDPच्या 0.1 इतकं पर्सेंटेज वार्षिक अनुदान द्यायला तयार झालेलं आहे. म्हणजे विविध प्रकारच्या संशोधनाकरता सरकार दरवर्षी 20,000 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम संशोधनाला द्यायला तयार आहे. उच्च शिक्षणाच्या बाबतीमध्ये खूप आनंदाची बाब आहे. आणि हे अनुदान केवळ 20,000 कोटी रुपये ठेवणं असं याच्यामध्ये अपेक्षित धरलेलं नाही, तर दरवर्षी आवश्यकतेनुसार हे वाढवलं जाईल. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये 20,000 कोटी ही रक्कम जर कमी वाटली तर तीसुद्धा वाढवण्याची सरकारची तयारी आहे. त्याचप्रमाणे संशोधन क्षमतेची बांधणी सिस्टमॅटिकली रिसर्च डेव्हलप केला जाईल आणि प्रोत्साहन देण्यासाठी रिसर्चर्सला त्यांच्या संशोधनाकरता रिसर्च करता प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पुरस्कार आणि परिसंवाद म्हणजे सेमिनारसुद्धा आयोजन करून ज्यांनी उत्कृष्ट प्रकारचं संशोधन केलेलं आहे अशा रिसर्च स्कॉलर्सला प्रोत्साहन दिलं जाईल. त्यांना पुरस्कार, विविध ग्रँट्स दिल्या जातील, स्कॉलरशिप दिल्या जातील. आणि या फाउंडेशनमध्ये 4 प्रकारचे विभाग त्यांनी दिलेले आहेत. सायन्सकरता म्हणजे सायन्स आणि रिलेटेड शाखांकरता एक विभाग असेल, इंजिनिअरिंगकरता तंत्रज्ञान विभागाकरता दुसरा विभाग असेल, सोशल सायन्स समाजशास्त्र याच्याकरता तिसरा विभाग असेल, आर्ट्स अँड ह्युमॅनिटीज याच्याकरता चौथा विभाग असेल. म्हणजे ही ग्रँट 4 विभागांना दिली जाईल आणि सर्व शाखांमधल्या रिसर्चर्सला संशोधनाकरता सरकार अनुदान द्यायला तयार झालेलं आहे. आता अगदी बारकाईने लक्ष केंद्रित करावं असे कुठले विभाग आहेत तर शैक्षणिक तंत्रज्ञान म्हणजे या ज्या नवीन धोरणामध्ये असं म्हटलेलं आहे, तंत्रज्ञानाचे प्रेरण म्हणजे इंडक्शन म्हणजे प्रथमच एखादी गोष्ट समाजामध्ये आणताना
त्याचं डिप्लॉयमेंट करण्यासाठी, योग्य प्रकारे ते रुजवण्यासाठी, त्याचा वापर करण्यासाठी, त्याची निर्णय प्रक्रिया सुलभ करण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक तंत्रज्ञान मंच म्हणजेच नॅशनल एज्युकेशनल टेक्नॉलॉजी फोरम निर्माण केला जाईल. म्हणजे बघा, प्रत्येक गोष्टीकरता एखादी नॅशनल लेवलची संस्था असेल, त्यामध्ये अनुभवी तज्ज्ञ लोक असतील आणि ते तज्ज्ञ लोक प्रत्येक गोष्टीचं रेग्युलेशन किंवा संचालन करतील. आता हे नॅशनल एज्युकेशन टेक्नॉलॉजी फोरम हे काय करणार आहे, तर ही स्वायत्त संस्था असेल, त्याच्यावर कोणाचे अंकुश नसेल आणि ही संस्था नवीन आलेल्या तंत्रज्ञानाचं डिप्लॉयमेंट म्हणजे त्याचं खऱ्या अर्थाने रुजवण्याचं काम करत राहील. अंकीय संग्रह म्हणजे डिजिटल रिपॉझिटरी, सर्व प्रकारचं ज्ञान हे संग्रहित करून कधीही त्याचा वापर करण्याची सोय करून देईल. शैक्षणिक तंत्रज्ञानामध्ये उत्कृष्ट केंद्रांची म्हणजे सेंटर्स फॉर एक्सलन्स निर्मिती केली जाईल. जी उत्तम कॉलेजेस असतील, शिक्षण संस्था असतील, त्यांना एक सेंटर फॉर एक्सलन्स नावाचं एक मानक दिलं जाईल आणि त्या संस्थांना रिसर्च करता, प्रगती करता वेगळं अनुदान दिलं जाईल. शैक्षणिक माहितीच्या राष्ट्रीय संग्रहणामध्ये म्हणजे नॅशनल रिपॉझिटरी ऑफ एज्युकेशनल डेटा, यामध्ये विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या डेटाचं सर्व्हरमध्ये एकत्रीकरण केलं जाईल. म्हणजे त्या विद्यार्थ्यांना शिकत असताना किंवा नंतरसुद्धा त्या डेटाचा वापर करता येणं शक्य असेल. व्यावसायिक शिक्षणाबद्दल खूप छान याच्यामध्ये संकल्पना मांडलेली आहे. सन 2025पर्यंत सर्व शिकाऊ विद्यार्थ्यांपैकी किमान 50% विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षणाचा लाभ घेता येईल. म्हणजे याचा अर्थ लक्षात घ्या, विद्यार्थी सध्या जे शिकतात ते अभ्यास करतात, शाळा किंवा कॉलेजमध्ये शिकतात, व्यवस्थित अभ्यास करतात आणि परीक्षा देऊन त्यांना सर्टिफिकेट मिळतं किंवा पदवी मिळते. केवळ इतकंच न राहता त्यांना 2025पर्यंत असा एक कार्यक्रम सरकारच्या लेखी आहे की त्यांना व्यावसायिक शिक्षणाचा सुद्धा एक आयाम त्यांच्यामध्ये असेल आणि पुस्तकी शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण हे दोन्ही त्यांना मिळेल आणि त्याची संख्या एकंदर विद्यार्थी संख्येपैकी किमान 50% तरी विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हे ध्येय साध्य करण्याचा उद्देश आहे. म्हणजे ह्या एकंदरीत धोरणामध्ये हवेमध्ये असं काहीतरी बोलल्यासारखं नाही आहे. प्रत्येक गोष्टीला एक लिमिट दिलेलं आहे आणि टप्प्याटप्प्याने ते अचीव करण्याकरता विविध केंद्रीय संस्था निर्माण करून त्याचं नियमन करण्याचं व्यवस्थित सिस्टमॅटिक याच्यामध्ये मार्गदर्शन दिलेलं आहे. सर्व शिक्षण संस्थांमध्ये टप्प्याटप्प्याने पुढील दशकभरामध्ये स्किल गॅप ॲनालिसिस केलं जाईल. आता स्किल गॅप ॲनालिसिस म्हणजे काय, तर कौशल्य त्रुटी विश्लेषण. म्हणजे विद्यार्थ्यांना शिकताना ज्ञान मिळतं पण त्यांना कौशल्य विकास करता आलेला आहे का, त्यांच्या प्रत्यक्ष मिळणाऱ्या डिग्रीमध्ये किंवा पदवीमध्ये आणि त्यांच्या ठायी असलेल्या स्किलमध्ये काय फरक आहे, याच्याकरता स्किल गॅप ॲनालिसिस केलं जाईल. आणि त्यांना स्किल त्यांनी का मिळवलं असेल तर का मिळवलं, त्यांना मिळवता आलं नसेल तर का मिळवता आलेलं नाही, याचा विचारसुद्धा या स्किल गॅप ॲनालिसिसमुळे करता येईल. राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा म्हणजे नॅशनल स्किल्स क्वालिफिकेशन फ्रेमवर्क केलं जाईल. म्हणजे या फ्रेमवर्कद्वारा विद्यार्थ्यांच्या स्किल डेव्हलपमेंट करता वेगळे नियम तयार केले जातील आणि आंतरराष्ट्रीय कामगार संघटना म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनच्या अधिपत्याखाली असलेल्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय वर्गीकरण मानकं म्हणजे स्टँडर्ड्सनुसार या सगळ्याला मान्यता दिली जाईल. म्हणजे केवळ भारतामध्येच एखादी संस्था सरकार निर्माण करून त्याचं स्टँडर्ड किंवा नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्कद्वारा ते ठरवत नाही आहे, तर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशननी जी स्टँडर्ड्स निर्माण केलेली आहेत ती लक्षात घेऊन भारतीय विद्यार्थ्यांना इंटरनॅशनल लेवलला जाण्यासाठी याच्यामध्ये फ्रेमवर्क दिलेलं आहे. सन 2030 ते 35 साधारणतः आजपासून 10 ते 15 वर्षांपर्यंत पदवीपूर्व स्तरामधील व्यावसायिक शिक्षण एकूण विद्यार्थी प्रवेशाच्या 50% वाढवता येईल.
म्हणजे जितके विद्यार्थी प्रवेश घेतात त्याच्यापैकी 50% विद्यार्थ्यांमध्ये स्किल डेव्हलपमेंट करण्याकरता किंवा व्यावसायिक शिक्षण त्यांनी घेण्याकरता प्रयत्न असतील. आणि व्यावसायिक शिक्षणाच्या मॉडेल्समध्ये अप्रेंटिसशिपच्या रचनेमध्ये गरजेनुसार प्रयोग केले जातील. बिझनेस इन्क्युबेशन सेंटर्स निर्माण केले जातील. काही व्यक्तींना अजूनही संकल्पना नवीन आहे. बिझनेस इन्क्युबेशन सेंटर्स काही कॉलेजेसमध्ये, ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये किंवा युनिव्हर्सिटीजनी सुद्धा निर्माण केलेले आहेत. तिथे काही ठिकाणी तर 24/7 म्हणजे 24 तास ही सेंटर सुरू असतात. अगदी 24 तास रात्रीसुद्धा ही सेंटर सुरू असतात आणि विद्यार्थी तिथे जाऊन स्किल डेव्हलपमेंट किंवा खऱ्या अर्थाने बिझनेस डेव्हलपमेंट ही संकल्पना शिकू शकतात. तर ही सगळी संकल्पना खूप मोठ्या प्रमाणावरती नेण्यासाठी बिझनेस इन्क्युबेशन सेंटर्स सगळ्या कॉलेजेसमध्ये सुरू करण्यासाठी सुद्धा प्रशिक्षण केंद्र निर्माण केली जातील. लोकविद्या म्हणजेच भारतामध्ये विकसित करण्यात आलेलं ज्ञान या सगळ्यामध्ये कुठेही बाजूला पडू नये याचा पण विचार केलेला आहे. म्हणजे ज्या तज्ज्ञ व्यक्तींनी हा संपूर्ण मसुदा तयार केलेला आहे त्यांना खरोखरच आपण मानलं पाहिजे. त्यांनी दिलेले विचार आपण समजून घेतले पाहिजेत. ज्या व्यक्ती टीका करतात त्यांना एक विनंती आहे की टीका तुम्ही करू शकता, लोकशाही आहे, पण आधी समजून घ्या, संकल्पना समजून घ्या आणि जर त्या समजल्या असतील तर मतप्रदर्शन करा. म्हणजे ह्या सगळ्या इंटरनॅशनल लेवलच्या शैक्षणिक धोरणामध्ये कुठेही भारतीय संस्कृती आणि भारतीय ज्ञान याला बाजूला ठेवून कुठलीही गोष्ट केलेली नाही आहे. आपण शालेय शिक्षणाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की भारतीय ज्या भाषा आहेत त्यांना योग्य वाव सगळीकडे देणं, त्यांचा विकास करणं याच्याबद्दल खूप प्रयत्न केले जाणार आहेत. त्याचबरोबरच लोकविद्या म्हणजे भारतामध्ये विकसित केलं गेलेलं ज्ञान याच्याकरता खूप प्रयत्न केले जातील. प्रौढ शिक्षणाकरता सुद्धा प्रयत्न असतील. म्हणजे केवळ 3 ते 18 वर्ष किंवा पुढची 4 वर्ष याच्याकरता लक्ष दिलेलं नाही, तर प्रौढांना शिक्षण घेता यावं यासाठी सुद्धा खूप सखोल मल्टी डायमेन्शनल विचार याच्यामध्ये दिसतात. सन 2030 पर्यंत युवा व प्रौढ साक्षरता दर हा 100% करण्याचा यामध्ये एक भाग दिलेला आहे. किती चांगली संकल्पना आहे बघा. पुढच्या 10 वर्षांमध्ये जे प्रौढ साक्षर नाही आहेत, जे निरक्षर आहेत, त्या सगळ्यांना 100% म्हणजे संपूर्ण भारतामध्ये 2030 पर्यंत कोणीही निरक्षर असणार नाही असा याच्यामध्ये विचार केलेला आहे. मग त्यासाठी काय केलेलं आहे तर 5 व्यापक त्याच्यामध्ये भाग केलेले आहेत. प्रौढ शिक्षणाकरता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा निर्माण केलेला आहे. त्याचं इंग्लिश नाव आहे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क. म्हणजे केवळ प्रौढांकरता एक काहीतरी योजना दिलेली असं नाही आहे, तर सेपरेटली प्रौढांकरता राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क विकसित करण्यात येणार आहे. मूलभूत साक्षरता म्हणजे बेसिक जे काही लिहिता वाचता येणं आहे ते, अंकज्ञान आकड्यांबद्दलचं, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याच्याबद्दलचं ज्ञान, अत्यावश्यक जीवन कौशल्य, तसंच व्यावसायिक कौशल्य, मूलभूत शिक्षण आणि निरंतर शिक्षण अशा सगळ्या 5 गोष्टी प्रौढांच्या शिक्षणाकरता लक्षात घेतल्या जातील. त्याचप्रमाणे राष्ट्रीय प्रौढ शिक्षण अध्यापक कार्यक्रम म्हणजे नॅशनल ॲडल्ट एज्युकेशन ट्युटर्स प्रोग्रॅम, म्हणजे जे लोक शाळेतल्या लहान मुलांना शिकवतात किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना शिकवतात त्यांना कदाचित प्रौढांना शिकवणं शक्य होत नाही. हा पण विचार करून राष्ट्रीय प्रौढ शिक्षण अध्यापक कार्यक्रम म्हणजे अशा प्रौढांना शिकवणाऱ्या शिक्षकांना शिकवण्यासाठी सुद्धा नॅशनल ॲडल्ट एज्युकेशन ट्युटर्स प्रोग्रॅम निर्माण करण्याची संकल्पना याच्यामध्ये आहे. आणि अशा प्रकारे तयार केलेल्या व्यक्तिगत प्राध्यापकांना किंवा शिक्षकांना मोठ्या प्रमाणावरती प्रौढ शिक्षणाला मदत करण्यासाठी प्रवृत्त केलं जाईल. अतिशय व्यापक दृष्टिकोन याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे जनजागृतीसुद्धा केली जाईल. म्हणजे नुसतंच शिक्षक निर्माण करणं, प्राध्यापक निर्माण करणं आणि प्रौढ शिक्षणाला एक फ्रेमवर्क तयार करणं इतकंच नसून तर व्यापक स्वरूपामध्ये प्रौढ शिक्षणाकरता जनजागृती निर्माण करण्यात येईल. आणि विशेषतः शहरी आणि ग्रामीण भागात सुद्धा स्त्री साक्षरतेवरती विशेष भर दिला जाईल.
बऱ्याचदा आपल्याला शहरी भागामध्ये स्त्रियांचं शिक्षण खूप मोठ्या प्रमाणावर दिसतं, परंतु ग्रामीण भागामध्ये स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिलेल्या दिसतात. तर ह्यामध्ये प्रौढ साक्षरता कार्यक्रमामध्ये स्त्रियांच्या शिक्षणाकरता खूप मोठ्या प्रमाणावरती लक्ष देण्याचा एक विचार केलेला आहे. या नवीन धोरणामध्ये किती बारकाईने विचार केला आहे, तर भारतीय भाषांना चालना देण्यासाठी त्यामध्ये विचार केलेला आहे. भारतीय आदिवासी भाषांसह सर्व भारतीय भाषांना योग्य सन्मान देण्यासाठी सुद्धा यामध्ये प्रोव्हिजन्स केलेलं आहे. त्यामध्ये संस्कृतीचं आणि परंपरांचं खऱ्या अर्थाने संवर्धन करण्यासाठी विचार केलेला आहे. भाषा शिक्षकांची आणि अध्यापकांची भरती करणं, शास्त्रीय भाषांना चालना देणं, भारतीय भाषा साहित्य शास्त्रीय शब्दकोश तयार करणं याचा विचारसुद्धा त्यामध्ये केलेला आहे. म्हणजे विविध भाषांच्या विविध प्रकारच्या डिक्शनरीज तयार करण्यासाठी यामध्ये बरेच काही विचार आपल्याला दिसतात. विद्यमान राष्ट्रीय संस्थांचे सबलीकरण करण्यासाठी सुद्धा यामध्ये विचार आहे. प्राचीन पाली तसेच फारसी आणि प्राकृत भाषांसाठी राष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्यात येईल. कुठल्याही भाषेला या धोरणामध्ये डावललेलं नाही. सगळ्या ग्रामीण आदिवासी भाषा, प्राचीन भाषा, अर्वाचीन भाषा, आत्ता भारतामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषा या सगळ्यांचा योग्य सन्मान राखून त्याच्याकरता शिक्षणामध्ये विचार केला जाईल. आणि या सगळ्याला आर्थिक आणि तांत्रिक परिभाषा आयोगाच्या उपक्रमाचं नूतनीकरण करून त्याला योग्य प्रकारचा सन्मान केला जाईल, अशी प्रोव्हिजन ह्यामध्ये आपल्याला दिसते. आता राष्ट्रीय शिक्षण आयोग याकरता निर्माण केला जाईल. आता हा आयोग काय करेल, तर राष्ट्रीय शिक्षण आयोग म्हणजेच नॅशनल एज्युकेशन कमिशन, तर माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली हा नॅशनल एज्युकेशन कमिशनचा कारभार पाहिला जाईल. नॅशनल म्हणजेच राष्ट्रीय शिक्षण आयोग किंवा आपण म्हटलं तसं नॅशनल एज्युकेशन कमिशनची स्वतंत्र स्थापना करून माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री या आयोगाचे उपाध्यक्ष राहतील. म्हणजे या नॅशनल एज्युकेशन कमिशनकरता माननीय पंतप्रधान अध्यक्ष असतील, माननीय केंद्रीय शिक्षण मंत्री त्याचे उपाध्यक्ष असतील आणि दैनंदिन कामकाजाकरता त्याची थेट जबाबदारी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची असेल. या आयोगामध्ये ख्यातनाम शिक्षणतज्ञ, संपूर्ण देशातले ख्यातनाम शिक्षणतज्ञ, संशोधक, अनेक केंद्रीय मंत्री, अनेक राज्यांचे मुख्यमंत्री व विविध क्षेत्रातील ख्यातनाम व्यावसायिक तसेच त्यांचे प्रतिनिधी यांचा समावेश असेल. म्हणजे असं याच्यामध्ये कुठेही म्हटलेलं नाही आहे की कुठल्या तरी एका गटाचं याच्यावरती प्राबल्य असेल, असं अजिबात नाही आहे. तर विविध बिझनेसमन, ज्ञानी व्यक्ती या सगळ्यांच्या विचारांमधून विविध राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री या सगळ्यांच्या विचार विनिमयातून नॅशनल एज्युकेशन कमिशनचं काम पाहिलं जाईल. आणि या आयोगातील सर्व सदस्य अतिशय निष्णात आणि संबंधित क्षेत्रामध्ये सार्वजनिकरित्या बहुमूल्य योगदान दिलेले असतील आणि सदर व्यक्ती निर्विवाद, सचोटीच्या आणि स्वतंत्र विचारसरणीच्या असतील. म्हणजे कोणालाही असं क्लेम करता येणार नाही की शैक्षणिक धोरणामध्ये कोणा एका व्यक्तीला किंवा एका गटाला काहीतरी वाटलं आणि त्याच्यानुसार शैक्षणिक धोरण बदललं, असं अजिबात त्याच्यामध्ये असणार नाही. हा आयोग भारतातील शिक्षणाचा परिरक्षक म्हणजे कस्टोडियन असेल. सगळ्यांच्या संमतीने याच्यामध्ये पुढल्या काळामध्ये बदल जर आवश्यक असतील तर ते केले जातील. कामकाजातील समन्वय अबाधित राखण्यासाठी सदर आयोग सर्व राज्यांसोबत बारकाईने व दक्षतेने कार्यरत राहील. म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या विचार विनिमयातूनच या पुढील पॉलिसीज लक्षात घेतल्या जातील. राज्य शासन आवश्यकतेनुसार राज्यस्तरीय उच्च समिती नेमू शकतील. म्हणजे राज्यांना सुद्धा याच्यामध्ये अनेक अधिकार दिलेले आहेत आणि अशा समितीचे नाव राज्य शिक्षण आयोग किंवा द स्टेट एज्युकेशन कमिशन असं असेल. म्हणजे आपण परत लक्षात घेऊ की नॅशनल एज्युकेशन कमिशन
हे केंद्र सरकारच्या पातळीवर असेल आणि राज्य सरकारच्या पातळीवरती स्टेट एज्युकेशन कमिशन असेल. या दोन्ही कमिशनच्या विचारविनिमयातूनच शैक्षणिक धोरणं आखली जातील. आता या सगळ्याकरता जे अर्थसहाय्य लागेल त्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या आर्थिक सहाय्याकरता काय याच्यामध्ये म्हटलेलं आहे तर येत्या 10 वर्षांच्या कालावधीत केंद्र शासन व सर्व राज्य शासनं या दोन्हींकडून शिक्षण क्षेत्रामध्ये होणारी शासकीय गुंतवणूक 20% वाढवण्याची कल्पना या धोरणामध्ये मांडलेली आहे. म्हणजे सध्या केंद्राकडून उपलब्ध होत असलेला निधी आणि राज्यांकडून उपलब्ध होत असलेला निधी याच्यामध्ये सध्याच्या पातळीमध्ये 20% वाढ अपेक्षित धरलेली आहे. अध्ययन म्हणजे अभ्यासाकरता लागणारी साधन सामुग्री, विद्यार्थ्यांची सुरक्षा, निकोप विकासासाठी आवश्यक बाबी, पोषण विषयक सहाय्य म्हणजे ग्रामीण विभागामध्ये जे जेवण दिलं जातं त्याच्यासाठी सुद्धा, आणि शिवाय पुरेसा अध्यापक वर्ग, शिक्षकांचा विकास, वंचित गटासाठी व कमी प्रतिनिधित्व असलेल्या मायनॉरिटी गटांसाठी न्याय्य व उच्च दर्जाचं शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी सर्व उपक्रमांना सहाय्य करण्यासाठी सर्व प्रकारचा विचार आणि त्याबद्दलच्या प्रोव्हिजन्स यात लक्षात घेतलेल्या आहेत. परोपकारी उपक्रमांचं पुनरुज्जीवन रिहॅबिलिटेशन करण्यासाठी, त्याचा सक्रिय प्रचार करण्यासाठी, त्याला मदत करण्यासाठी आणि नफा विरहित म्हणजे नो प्रॉफिट नो लॉस तत्वावरती संपूर्ण जनहितार्थ निधीचा वापर आणि विनियोग करण्यासाठी सुद्धा यात विचार केलेला आहे. पुढील महत्त्वाच्या बाबी अर्थसहाय्यामध्ये लक्षात घेतलेल्या आहेत. त्यातला पहिला मुद्दा येतो प्रारंभिक बाल्यावस्थेतील शिक्षणाचा विस्तार आणि सुधारणा. म्हणजे लहान मुलांसाठी असलेलं शिक्षण, त्याचप्रमाणे नवीन ज्या संकल्पना येतील त्या संकल्पनासुद्धा जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये बाल्यावस्थेत असतील त्याचा विचार आहे. पायाभूत साक्षरता म्हणजे बेसिक जे काही साक्षरतेचं तत्त्व आहे त्यासाठी अंकज्ञान म्हणजे न्यूमरिकल्सचं ज्ञान साक्षरतेमध्ये व्हावं यासाठी, तसेच शालेय संकुलांना पुरेसा व योग्य साधन सामुग्रीचा पुरवठा होण्यासाठी, तसंच अन्न व पोषण म्हणजे नाश्ता आणि माध्यान्ह जेवण हे गरीब किंवा आदिवासी विद्यार्थ्यांना, वंचित गटाला उपलब्ध करून देण्यासाठी, आणि शिक्षकांचं शिक्षण आणि शिक्षकांचा निरंतर व्यावसायिक विकास करण्यासाठी, तसंच कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीज यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी आणि संशोधनासाठी म्हणजे एकूण 7 मुद्द्यांकरता अर्थसहाय्य विविध गटाकरता या 7 गटांसाठी वेगळं अर्थसहाय्य एकाच वेळा देण्यासाठी विचार केलेला आहे. म्हणजे असं होणार नाही की माध्यान्ह जेवण, दुपारचं जेवण देण्याकरता निधी दिला म्हणून रिसर्चला कमी पडला किंवा रिसर्चला जास्त दिला म्हणून वंचित गटाला कमी पडला किंवा शालेय संकुलांना निधी दिला म्हणून मग दुसऱ्या कुठल्या भागाला कमी पडला, असं होणार नाही. सगळ्या ह्या विभागांना एकाच वेळेला योग्य प्रकारे निधी देण्याची व्यवस्था केलेली आहे. निधी तरल असेल, त्यात फ्लेक्झिबिलिटी असेल, जो काही पैसा दिला असेल तो फ्लेक्झिबल असेल, ॲडजस्टेबल असेल, वेळेनुसार योग्य पुरवठा केला जाईल आणि त्याचा विनियोग किंवा उपयोग सचोटीने होईल याच्यावर शासन म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार व्यवस्थित लक्ष पुरवठा करेल, लक्ष देईल. त्याचप्रमाणे शासकीय शिक्षणामध्ये मुबलक गुंतवणूक करण्यासाठी आणि शिक्षणाचं व्यापारीकरण न होण्यासाठी खूप काही यामध्ये योजना आखलेल्या आहेत. म्हणजे सगळ्या जर गोष्टी आपण एकत्रितपणे पाहिल्या तर आपण हा व्हिडिओ उच्च शिक्षणाकरता केलेला आहे. 12वीपर्यंत शाळा आणि त्यानंतर जे उच्च शिक्षण विद्यार्थी घेतील त्यामध्ये मग ते मेडिकलचं असेल किंवा कायदा म्हणजे विधी शिक्षण असेल, इंजिनिअरिंगचं असेल, कुठलंही स्किल बेस्ड शिक्षण असेल, त्यामध्ये परत पहिल्या वर्षाचं शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिली जाणारी पदविका म्हणजे डिप्लोमा, 2 वर्षानंतर दिला जाणारा ॲडव्हान्स डिप्लोमा, 4 वर्ष पूर्ण केल्यानंतर दिली जाणारी पदवी किंवा संशोधन आणि पदवी दोन्ही जर एकत्र केलं तर मिळणारी ऑनर्स ही पदवी, त्यानंतर ऑनर्स घेतलेल्या विद्यार्थ्यांकरता 1 वर्षाची मास्टर डिग्री आणि अन्य पदवी मिळवलेल्या लोकांकरता 2 वर्षांची मास्टर डिग्री, PhD
करण्याकरता ऑनर्स पदवी घेतलेल्यांना थेट PhD करता ॲडमिशन किंवा 20,000 कोटी इतकी मोठी रक्कम संशोधनाकरता देणं, विविध राष्ट्रीय पातळीवरती संस्था निर्माण करणं, या सगळ्यांची रचना खूप उत्तम प्रकारे या संपूर्ण मसुद्यामध्ये आपल्याला दिसते. म्हणजे खऱ्या अर्थाने भारताला जागतिक पातळीवरती घेऊन जाण्यासाठी याच्यामध्ये संपूर्ण विचार दिसतो. परत लक्षात घ्या, याच्यामध्ये 100 फॉरेन युनिव्हर्सिटीजला भारतामध्ये येण्याकरता, त्यांची केंद्र स्थापन करण्याकरता परवानगी दिलेली आहे. पण त्याचबरोबर भारतीय युनिव्हर्सिटीजला आणि भारतीय कॉलेजेसला स्वायत्तता देऊन त्यांचा विकास करण्यासाठी सुद्धा योजना याच्यामध्ये आहेत. शिक्षकांचा विकास, विद्यार्थ्यांचा विकास, संस्थांचा विकास, एकंदर शिक्षणाचा विकास यामध्ये खूप छान प्रकारे प्लॅनिंग केलेलं आहे. मला असं वाटतं की हे सगळं पॉझिटिव्हली आपण घ्यायला हवं. टीका करणारे अर्थातच लोकशाही असल्यामुळे टीका करतील, त्यात काहीच प्रश्न नाही. पण टीका करताना केवळ टीका करायची म्हणून टीका करणं हे योग्य नाही. टीका करणाऱ्या व्यक्तीला एक विनंती असेल, टीका केल्यानंतर तुम्हाला जर असं वाटत असेल की एखादी गोष्ट यात चुकते आहे, तर केलेल्या टीकेनंतर त्याला काय सोल्युशन आहे, काय उपाय आहे, तो पण तुम्ही द्यावा. म्हणजे नुसती टीका करणं योग्य होणार नाही. त्या टीकेला तुम्ही ज्यावेळेला समर्थन तुम्ही करता, तेव्हा त्या प्रश्नाचं उत्तरसुद्धा तुमच्याकडून मिळणं हे अपेक्षित आहे. आणि कुठलीही योजना जेव्हा कार्यान्वित केली जाते तेव्हा असं कोणीही म्हणत नाही की 100% बरोबर आहे. योजना आणणाऱ्यांनी सुद्धा असं काहीही म्हटलेलं नाही. हा एक प्रयत्न आहे, सिस्टमॅटिकली तज्ज्ञ व्यक्तींनी केलेला प्रयत्न आहे. आणि ज्या वेळेला खऱ्या अर्थाने रुजेल त्यावेळेला आवश्यकतेनुसार त्यामध्ये अमेंडमेंट्स करणं, बदल करणं हा तर अधिकार आहेच. त्यामुळे आपण सगळ्यांनी पॉझिटिव्हली याचा विचार करूया. यामध्ये वंचित गटाला, आदिवासी गटाला, गरीब विद्यार्थ्यांकरता, सगळ्या गटांना, मायनॉरिटीज करता सगळ्यांना विचारात घेतलेलं आहे. कुठल्याही गटाला याच्यामधून बाजूला ठेवलेलं नाही. इतकंच नाही तर आदिवासी भाषा, ग्रामीण बोली भाषा सगळ्यांना महत्त्व देऊन, सगळ्यांचा आदर ठेवून, सगळ्या भारतीय संस्कृतीमधल्या विविध ज्या काही आपण चालीरीती आहेत, रूढी परंपरा आहे, यांनासुद्धा रिस्पेक्ट देऊन विविध प्रकारच्या शिक्षण प्रणालींमध्ये अशा प्रकारच्या अभ्यास गटांना महत्त्व दिलेलं आहे. सिलेबसमध्ये सुद्धा विविध विषय अशा प्रकारे अंतर्भूत केले जातील. त्यामुळे सगळ्यांचा विचार करून इतक्या खंडप्राय देशामधील, म्हणजे अगदी काश्मीर ते कन्याकुमारी आपण नेहमी म्हणतो, आणि सौराष्ट्रापासून बंगालपर्यंत विविध भाषा, विविध परंपरा, विविध जाती, धर्म या सगळ्यांचा याच्यामध्ये एकत्रित विचार करून हे शैक्षणिक धोरण आणलेलं आहे. ते प्रत्यक्ष ज्यावेळेला अंमलामध्ये येईल त्यावेळेला त्याचं रिफ्लेक्शन आपल्याला दिसेल. तुर्तास तरी आपण इतकं म्हणूया की बदलाचे वारे वाहत असताना खऱ्या अर्थाने भारतीय शिक्षण हे सुपर पॉवर होणाऱ्या भारताला साजेसं निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. आपल्याला सगळ्यांना देशाभिमान आहेच. लवकरच भारत सुपर पॉवर म्हणून जागतिक पटलावरती आपल्याला दिसेल. त्यामध्ये शिक्षण हा विभागसुद्धा तितक्याच ताकदीचा असेल. त्याकरता आपण सगळे एकत्र येऊ आणि याच्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करूया. जर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याच्याकरता पॉझिटिव्ह विचार केला तर नक्कीच भारतीय शिक्षण हे खऱ्या अर्थाने पॉझिटिव्हली सुधारत जाईल आणि ते आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपल्याला गेलेलं दिसेल. हा आपण सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याचा प्रयत्न आहे आणि नक्कीच त्याला यश मिळेल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.